मासिक पाळीत महिलांनी चुकूनही या 3 गोष्टी करू नका. स्वामी समर्थ काय सांगतात चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आजचा विषय प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक आईसाठी, प्रत्येक मुलीसाठी खूप महत्त्वाचा आहे. मासिक पाळी ही काही अपवित्र गोष्ट नाही. ती स्त्रीच्या शरीराची नैसर्गिक आणि देवाने दिलेली पवित्र प्रक्रिया आहे. पण आपल्या मोठ्यांनी, आपल्या आजींनी, आयांनी आणि आध्यात्मिक परंपरेत काही गोष्टी वारंवार सांगितलेल्या आहेत. मासिक पाळीत काही गोष्टी चुकूनही करू नयेत का? भीतीपोटी की त्यामागे शरीर, मन, ऊर्जा याचं काही खोल कारण आहे का? आज पाहणार आहोत स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार, आपल्या परंपरेनुसार मासिक पाळीत महिलांनी चुकून न कराव्यात अशा 3 गोष्टी. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी शेवटी एक अतिशय सोपी स्वामी सेवा सांगणार आहे, जी या 5 दिवसात मनाला खूप शांतता देईल. पहिला आहे, शरीरावर जास्त ताण देणारी कामे करू नका. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, मासिक पाळीत शरीराला जबरदस्तीने खूप त्रास देऊ नका. अनेक महिलांना काय करतात, दुखत असतानाही, थकवा असतानाही, कंबरदुखी, पोटदुखी, अशक्तपणा असतानाही सगळं स्वतःच करत राहतात. घरकाम, धावपळ, वजन उचलणे, खूप उभं राहणे, जास्त थकवं काम करणं. मग शरीर आतून सांगतं की थोडा आराम दे, पण आपण काय करतो, ऐकतच नाही. स्वामींच्या शिकवणीशी याचा काय संबंध आहे बरं? स्वामी समर्थ नेहमीच एक गोष्ट शिकवतात, शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि मंदिराची काळजी आपण घेतलीच पाहिजे. जेव्हा शरीर आधीच रक्तस्राव, वेदना, हार्मोनल बदल यातून जात असतं, तेव्हा त्याला विश्रांतीची गरज असते. या दिवसात जर स्त्रीने स्वतःला सतत रेटत राहिलं तर अधिक थकू शकते, चिडचिड वाढू शकते, डोकेदुखी, अशक्तपणा, मूड स्विंग्स आणि पोटदुखी अजून वाढू शकतं. तर काय करावं? या दिवसात शांत राहण्याचा प्रयत्न करा. 10 मिनिटे स्वतःसाठी काढा. मोबाईल किंवा गोंधळापासून थोडं दूर राहा. हलकं भजन, नामस्मरण, मंत्र ऐका. स्वतःशी प्रेमाने बोला. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बरे का, मासिक पाळी म्हणजे कमजोरी नाही, पण या दिवसातून स्वतःला समजून घेणं खूप गरजेचं आहे. देवापासून दूर गेल्यासारखं समजू नका. आता दुसरी आहे भावनिक गोष्ट. अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न असतो, मासिक पाळी देवाचं नाव घ्यायचं का? आणि खूप जणींना लहानपणापासूनच असं सांगितलेलं आहे की या दिवसात देवापासून दूर राहा. पण इथे एक गोष्ट प्रेमाने समजून घ्या बरं का, देव